माझ्या लग्नाच्या आदल्या दिवशी मला एक फोन आला, माझ्या विद्यार्थ्याचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून। मला काळजी वाटली म्हणून मी लगेच फोनवर सांगितलेल्या हॉस्पिटलमध्ये गेले, तर तिथे कोणीच नव्हतं। म्हणून मग मी घरी परतत होते आणि तेव्हा अचानक रस्त्यात एक व्हॅन आली माझ्या समोर आणि त्यातून काही गुंड उतरले आणि त्यांनी धरलं मला अचानक आणि व्हॅन मध्ये फेकलं। मला काही कळतच नव्हतं की ही कोण माणसं आहेत, काय करतात, कुठे नेत आहेत। मी मदतीसाठी सारखा आरडाओरडा करत होते, आसपास कोणी एका बघत होते पण कोणीच नव्हतं। मग त्यांनी मला एका जंगलात नेलं आणि तिथे एका खोलीत कोंडून ठेवलं। मला काहीच कळत नव्हतं। मग थोड्या वेळाने तिथे बजरंग आला। साहेब, बजरंग आणि आमच्या फॅमिलीचं शत्रुत्व आहे खूप काळापासून। त्याने आम्हाला नेहमीच त्रास दिलाय। त्याला आमच्या घरावर कब्जा करायचा आणि या आधीही त्यांनी त्रास दिलाय म्हणून मी त्याच्या विरुद्ध कंप्लेंटही केली होती। 3 वर्ष तो जेलमध्ये होता, पण तो सुटून आला आणि त्यांनी आम्हाला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली। यावेळी तर त्यांनी मला किडनॅप सुद्धा केलं सर। खूप त्रास दिला, मारहाण केली। त्याला आमचं घर हवंय आणि घर द्यायला मी नकार दिला तर त्यांनी मला एका खुर्चीला बांधून ठेवलं होतं। काहीच करू शकत नव्हते। खूप त्रास दिला, खूप मारहाण केली। तुझ्याशी जबरदस्ती लग्न करेन असंही म्हटलं सर। तो घर जवळ झाला तर आमचं घर त्याला सहज मिळेल अशी आशा होती त्याची। मी जेव्हा नाही म्हटले तेव्हा तो खूप चवताळला आणि खूप मारलं मला। हे बघ, अधिपती तिथे आले आणि त्याने सुटका केली माझी। साहेब, अधिपती आले नसते तर मला माहित नाही माझं काय झालं असतं। बजरंग खूप मोठा गुंड आहे, कुख्यात गुंड आहे तो आणि गुन्हा करूनही तो मोकाट बाहेर फिरतोय। प्लीज लवकरात लवकर त्याला अरेस्ट करा। आमच्या जीवाला धोका आहे बजरंग पासून। किडनॅपिंगचा कलम 363, मला जबरदस्तीनं खोलीत कोंडून ठेवण्याचा कलम 340, मारहाणीचा कलम 352 आणि जबरदस्तीनं लग्न करण्याची धमकी दिल्याचा कलम 366 ही सगळी कलम लावा आणि त्याला कडक शासन करा। यावेळी त्याला अजिबात सोडू नका साहेब। तो एक थ्रेट आहे समाजासाठी आणि सगळ्या मुलींसाठी। जाधव, याने केबिन मध्ये पाठवा। अधिपती, हे काय बोलताय तुम्ही? तुमच्या तोंडून हे ऐकावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं आम्हाला। त्या कोण कुठल्या मास्तरनीच्या सांगण्यावरून तुम्ही स्वतःच्या माणसावर हा असा आरोप करताय? तुमची जीभ कशी काय वळली हे बोलायला? पडताळून घेतल्याखेरीज मी बोलत नाही आई साहेब। पहिला जेव्हा ऐकलं तेव्हा मला बी खरं वाटलंच नव्हतं। मला एक सांगा, तुम्हाला काही भीती वाटली होती का हो की मी तुम्हाला डावळून मास्तरीनबाईं सगळं पळून जाईन म्हणून? तिच्या संग नाही, पण तिच्यासाठी पळून गेलातच ना व? अहो, तुम्ही तिला किडनॅप केली नसती तर गेलोच नसतो मी। आम्ही तिला किडनॅप केली नाही, हे दादांत खोटं आहे। तुम्हाला माहित आहे ना व, आम्ही बायकांचा किती मान ठेवतो, किती जपतो त्यांना, मग त्यांची आबरू जपणार नाही? तुम्हाला कसं वाटलं आम्ही हे असं काही करू? कसा विश्वास ठेवला तुम्ही अधिपती? नाही, मला हे खरं वाटलंच नव्हतं। मला बी धक्काच बसला होता आणि मास्तरीनबाईंनी मला ह्यातलं काही सुद्धा सांगितलेलं नाही बरं काय। मग कोणी सांगितलं? बजरंग। बजरंग? हा। आणि तुम्हाला खरं वाटलं? तो काय मोठा सत्यवानाचा अवतार आहे वय? नाही जायते हो, मला खरं वाटलंच नव्हतं तर, पण त्यानं जेव्हा कॅश दाखवली का नाही तेव्हा मला खरा धक्का बसला। अहो, कसली कॅश? तुम्ही दिलेली। आम्ही कधीच त्याला कॅश दिलेली नाही। मग त्याच्याकडे आपल्या सिरीजच्या नोटा कशा गेल्या बरं? आम्हाला नाही माहित। साहेब, बघा, आपल्याच अकाउंटच्या सिरीजच्या नोट आहेत, तुम्ही बघा। हे पैसे आपलेच आहेत, पण आम्ही तर हे दुर्गीला दिले होते। तिचा काय, ती हुकमाची ताबेदार। पण आम्ही तिला कोणताही हुकूम दिलेला नाही। आई साहेब, मी काय म्हणतो, जाऊ दे, सोडा, येऊ विषय की नाही, लई हार्ड होऊन बसलाय। अजून खोलात गेलो ना तर काय काय हाती लागेल मला। पण आम्ही जे केलेलंच नाही तर आम्ही काय ऐकून घेऊ? कळू देत आम्हाला तुमचा काय तो हार्ड इश्यू आहे, कळू देत। मावशीला सगळं माहित आहे। ठीक आहे, इथल्या इथे सगळा सोक्ष मोक्ष लावून टाकू आपण। बजरंग खूप भयंकर माणूस आहे, तुम्ही प्लीज त्याला अरेस्ट करा। त्यांनी खूप त्रास दिलाय आम्हाला। मला खुर्चीला बांधून ठेवलं होतं आणि मला म्हणाला की मी
जबरदस्ती तुझ्याशी लग्न करेन म्हणून, आणि मी नकार दिला तर त्यांनी मारहाण केली साहेब. त्याचे साथीदार होते ते तिथे उभे होते आणि हसत होते माझ्यावर. तू माझ्या डोक्यावर पाणी टाकत होता. तू वाटेल तसं बोलला, वाटेल तसं वागत होता साहेब. त्यांनी मला खूप त्रास दिलाय. पाणी घ्या. शांत राहा मॅडम तुम्ही. साहेब, तुम्हालाही माहितीये गेल्या वेळी त्यांनी लिहून दिलं होतं की तो माझ्या किंवा माझ्या फॅमिलीच्या वाटे परत जाणार नाही म्हणून. त्यांनी परत तेच केलं आणि यावेळी तर त्यांनी किडनॅप केलं साहेब. आमची चूक झाली, आम्ही विश्वास दाखवला त्याच्यावर, त्याला एक संधी दिली. अधिपती आले नसते तर माहित नाही काय झालं असतं साहेब. शांत व्हा मॅडम तुम्ही. कशी शांत होईल ती साहेब? मोठा धक्का बसलाय हो तिला. म्हणजे अधिपतींनी तिला घरी आणलं पण लग्न मोडलंय हो तिचं. तो बजरंग भर मांडवात नको नको ते बोलला. मुलीची जाते केवढी मानहानी झाली. सगळ्यांसमोर मान खाली घालावी लागली आम्हाला. भर मांडवात मुलीचं लग्न मोडणं म्हणजे काय असतं हे मुलीच्या आई वडिलांना विचारा. त्या क्षणी आम्हाला असं वाटलं की देवाने आमचे डोळे कायमचे बंद करून टाकले असते तर बरं झालं असतं. आई अगं, काय बोलतेस तू? सॉरी सॉरी अक्षरा, सॉरी सॉरी सर. म्हणजे मी असं इथे सगळं हे बोलायला नकोय पण खरं सांगू का, आम्हाला खूप मानसिक त्रास झालाय हो. आमच्या सगळ्या फॅमिलीला खूप मानसिक त्रास झालाय. हे सगळं कधी थांबणार आहे? राजरोसपणे तो आमच्या मुलीला किडनॅप करतो साहेब. म्हणजे काय आहे? आम्ही समजू शकतो मॅडम. अहो ते अधिपती देवासारखे धावून आले आणि आमच्या मुलीला घरी आणलं म्हणून ठीक आहे. काही झालं असतं तर एवढ्यात पडलं असतं बरं सांगा. साहेब, तुम्ही आता काय ऍक्शन घेणार त्याच्यावर? हे बघा, आम्ही लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करू. जाधव, त्या बाजाला फोन लावा. त्यांचा नंबर 83 5610. धनाजी, जी सर. दुर्गीला सांग असशील तशी ये, आम्ही बोलवलंय. जी सर. मावशीला आता बोलून का? तुमचे आरोप करून झाले ना व, आता आम्हाला आमची सफाई देऊ द्या. आज काय तो निकाल लागलाच पाहिजे. कोणाचा नंबर आहे? हॅलो, पंतनगर पोलीस स्टेशनवरून हवालदार जाधव बोलतोय. हॅलो. हे बजा, जास्त चरबी चढली का तुला? काही झालायस तू? आत्ताच्या आता जायचं आणि बजरंग जसा असेल तसं त्याला उचलून आणायचा. एका पीस मध्ये निघा. ताबडतोब इकडे निघून ये. अहो पण साहेब, मी केलं काय? हे सांगतो तुला, तू आत्ताच्या आत्ता निघून ये, नाहीतर तुला उचलूनच आणतो. लगेच येऊ? मग काय रात्री 12 वाजता येतो? हे बघ बजा, डोकं फिरू नकोस हा. ताबडतोब निघून ये, नाहीतर एवढा मारीन ना तुझं चालणं मुश्किल होईल. कळलं का? अहो साहेब, तुम्हाला काय करायचं ते करा. आधी म्या काय केलं ते तरी सांगा. तू आधी ये, मग तुला सगळं समजावून सांगतो. हा,
अहो पण माझं व इथे ताबडतोब निघून यायचा. तिथे आलो ना तर तुझी वारात काढेल पोलीस स्टेशन पर्यंत. मला लक्षात ठेव, कळलं का? चल फोन ठेव. हे बघा मॅडम, तुम्ही घाबरू नका. आम्ही त्याचा परमनंट इलाज करू. आमच्यावर विश्वास ठेवा. आहे साहेब, आमचा पूर्ण विश्वास आहे कायद्यावर. त्यानं काय होणार नाही. तुम्हाला काय व्हायला पाहिजे? जे व्हायला पाहिजे ते करणारच आहे मी आता. काय करणार? लग्न. काय लग्न? काय बोलताय तुम्ही? घाबरू नका, माझ्या लग्नाविषयी बोलत नाही. जी चूक झाल्या ना माझ्याकडनं ती सुधारण्याविषयी बोलतोय. आम्हाला कळत नाही. मला बी कळलं नाही. इच्छा आहे, मार्ग माहित नाही. तुमच्या मनात तरी काय आहे? मास्तरीनबाईंचं तुमच्यामुळे मोडलेलं लगीन मी लावून देणार आहे साहेब. आपल्याकडनं झालेली चूक जर सुधारली नाही तर झोप नाही लागणार मला. कमिटी का काय आहे मास्तरीनबाईंची कमलरावांसंगत, ती कमिटी झाली पाहिजे. काय झालं अधिपती? काय नाही सोडा. हे साक्षी पुरावे बिरावे यांनी काय होणार नाही, कारण तुमच्या समोर बोलायची काय कुणाची टाप नाही. कशाला उगाच समोरासमोर बोलवून उगाच काहीतरी करायचं. कारण आमच्या मागं बोललेलं तुम्ही खरं मानताय, त्यामुळं खरं खोटं करावं लागतंय. अगं कवा धरणं ताई अधिपती बोलायलेत, एवढं काय बोलायलेत? हे समज माझ्या अंगाशी येणार नाही ना वा? मम्मी, म्हणून तुला मी सांगत होती फास लाव. आली मोठी फास लाव. चुकून माकून जर माझ्या गळाला फास लागला तर बसशील की बोंबलत. बोल बाबा, आता तुझं काय? हो मॅडम, अहो पोलीस स्टेशन मधनं फोन आलता मला. मग म्या काय करू? अहो काय करू म्हणजे वाचवा मला. म्या काय ठेका घेतलाय का तुला वाचवायचा? वाचवावं लागल मॅडम, नाहीतर काय रे? नाहीतर एकटं लय बोर होईल आज. कोणतरी पाहिजे ना सोबतीला. दुर्गेश्वरी मॅडम, आज जर गेलो ना म्या तर एकटा जाणार नाही मी, तुम्हाला घेऊन जाईल. कारण तुम्हाला तर माहिती आहे, ज्याचे अनेक रंग तो बजा. अरे बस का, झालं का तुझं? असं काय बोलायलाय? संकटात आपण दोघांनी एकमेकांची साथ द्यायची, एकमेकांवर विश्वास ठेवायचा असतोय, माहिती का नाही तुला? आणि मग बाकी काय राहिलं रे? जेलमध्ये तू गेला, मला बी नेलं, तर बाहेर तुला कोण सोडवणार आहे का? पण मला कसं, माझी ताई बाहेर हाय काढाय, कारण ताईचं माझ्या वाचून पानच हालत नाही. पण तुझं काय? बोल की, तुझं काय? तवा थोडं थंड घे, मी बघते काय असते. आणि हे बघ, मी ताईशी बी बोलते, तवर थोबाड उचकटू नकस. मी बघते काय करायचं ते, कळलं काय? जे काय करायचंय ना मॅडम, ते जरा लवकर करा. 10 मिनिटांनी परत फोन करतो म्या. पोलीस माझ्या मागे आहेत एवढं ध्यानात असू द्या. हा सांगते. संजय, म्या मेले म्या. अगं माझ्या पुढं असं मरण दिसायलंय मला. आता म्या काही वाचत नाही. सत्य आहे. आता कोण आलाय पण? तुम्हाला थोरल्या सरकारने बोलिवले. आले, जा. लगेच बोलिवले. वय आले, तू जा की पुढं. मम्मी, छंचे, तू लावलेल्या फासात माझी मन खरंच अडकली.
हावरा पटकन. काय झालं बाई? अरे बाबा मधी मधी काय स्पीड ब्रेकर आहे की काय तू? कोण आहे तुम्ही? मॅडम तुम्ही निघा, आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू आणि तुम्हाला कळवू. नाही साहेब, बजरंगला अटक झाल्याशिवाय आम्ही निघणार नाही. त्याला अटक ही होणारच आहे. अटक वॉरंट निघालेला आहे. या तुम्ही. नाही साहेब, बजरंगला अटक झाल्यानंतरच मी घरी जाईन. मॅडम तुम्ही तरी त्यांना समजावा, हे सगळं प्रोसिजरनुसार चाललंय. नाही साहेब, मी माझ्या मुलीबरोबर आहे. तुम्ही बजरंगला अटक करा, तोवर थांबतो ना आम्ही. आणि आमचा तुम्हाला काही त्रास नाही होणार साहेब, आम्ही बाहेर थांबतो. ठीक आहे, तुमची मर्जी. थँक्यू. हा उचलला काय त्याला? हा फोन बिन काय नाही, थोबाड बंद करा आणि आणा त्याला इथं. यू आत ये दुर्गे, अंधारला. काय झालं ताई? माझं काही चुकलंय का? म्हणजे तुम्ही दोघं असं का? आत ये, अंधार लाव. आम्ही विचारतोय त्याचं उत्तर दे. मास्तरीन किडनॅप झाली होती, माहित आहे ना? वय माहित आहे की. परत त्याचं काय? त्याचं असं की अधिपतीनं वाटतंय की आपण सांगितलं बजरंगला तिला उचलायला. आम्ही तुला सांगितलं होतं का बजरंगला सांगायला मास्तरनीला उचल, तिच्यावर अत्याचार कर, हाणामारी कर, तिचं लग्न मोड. आमच्याकडे बघ आणि उत्तर दे. सांगितलं होतं का आम्ही? नाही नाही नाही, असं तू का सांगशील मला? असं कधी बी काय बी सांगितलं नाही ताईनं मला. मास्तरीनच काय, जगातल्या कुठल्या बी बाईबद्दल तू असं काय बी करायला सांगणार नाहीस. नाही, अजिबात नाही. जे विचारलंय त्याचं उत्तर दे. मास्तरनीला किडनॅप करायला आम्ही सांगितलं होतं बजरंगला? नाही, असं तू केव्हा सांगितलंस मला? असं म्या कधी सांगितलं? पर म्या काय बी बोलले नाही असं. उलट अधिपती तुम्हाला तर माहितच आहे की ताई बायकांच्या बाबतीत किती जपणूक करते, बायकांच्या बाजूने उभी असते. आई शपथ, म्या खरं बोलायला, म्या खोटं बोलत नाही. ताई मला कशाला असं सांगाल? नाही, अजिबात नाही. ही कॅश बजरंगकडे कशी गेली? कसली कॅश ताई? आम्ही तुला लग्नाच्या खर्चासाठी दिलेली कॅश. हा, बरोबर बरोबर. लग्नासाठी तू कॅश दिलतीस वय? ती त्याच्याकडे कशी गेली? चोरली त्यानं. बघ की ताई, त्यो बजा एक नंबरचा चोरटा आहे, खोटारडा आहे. त्यो आत होता तेच बरं होतं, बाहेर आला का नाही हेच समजे असे धंदे करायला लागले. लोकांच्या पोरी पळवणं, लोकांचे पैसे चोरणं, हे समजा करायला. ताई तुला सांगू, बजानं पैसे चोरले माझे. एकदा त्यो असंच भेटला मला. म्या गाडीत कॅश ठेवली होती, तर मला म्हणला का मला पैसे पाहिजेत, मला पैशाची नड हाय, मला जरा उसने द्या. म्या म्हटलं माझ्याकडे तर पैसे नाहीत, म्या कुठनं देऊ तुला पैसे? पर बोलण्यात का नाही ताई त्यानं मला गुंतवलं का. आणि त्याला माहिती होतं माझ्या गाडीमध्ये पैसे आहेत, तर त्यानं का नाही बोलण्यामध्ये हात मारला आणि त्यानं माझे पैसे चोरले बघ. पर तेव्हा मला काही कळलं नाही, पर नंतर मला कळलं ताई का त्यानं माझे पैसे चोरले. मग हे तू आमासने का नाही सांगितलं? म्या घाबरले. अधिपती तुम्हाला तर माहितच आहे ना, म्या देवाला बी घाबरत नाही, तेवढी ताईला घाबरते. माझ्या ताई समोर बोलायची विषाद नाही. ताई तुझ्या पुढे का नाही माझी वाचच बंद होती बघ. आणि अधिपती तुम्हाला सांगू, ताईने जर का मला उद्या कुणाचा जीव घ्यायला सांगितलं का नाही, तर मी मागचा पुढचा विचार न करता मी घेऊन येईल. वय पर ताई पुढे बोलायचं म्हणल्यावर माझ्या घशाला का नाही कोरड पडते. आता मी पडल्या. जास्त बोलू नका. विचारलंय त्याचं उत्तर दे. हे तू आम्हाला आधी का नाही सांगितलं? सांगितलं की ताई,
मी घाबरले होते. मला वाटलं का तू वरडशील. मी त्याला भेटले आणि पैसे हरवले म्हणून. तुला कल्पना आहे किती मोठा राडा झालाय ते? आदिपतींना वाटतंय आम्ही मास्तरनीला किडनॅप केलंय बजरंगला सांगून. आपण बजाना असं सांगितलं? नाही नाही आदिपती, बजरंग समजा खोटं बोलतोय. तुम्ही समजून घ्या. मी हवं तर तुमच्या पाया पडते, हात जोडते, पण असं काय बी नाही. तुम्ही समजून घ्या. तुमची माय अशी नाही, ती कधी बी असं काय बी करू शकत नाही. माझी मजबुरी होती. कम्या ताईला घाबरले म्हणून काय बी बोलले नाही. बजरंगला अजिबात अक्कल नाही. तुम्ही कशा पाय त्याच्यावर विश्वास ठेवायला सा? असं करू नका सा आदिपती. ठीक आहे, मला आता ह्याच्यावर काहीच बोलायचं नाही आहे. कुणीकडं? डोसकं बधीर झालंय माझं, जरा हवा खाऊन येत. आदिपती ऐका की. अहो बजावर विश्वास ठेवू नका सा. ऐक ताई, अगं बजावर विश्वास ठेवून आदिपती तुला जा विचारायल्यात. बजरंग पण इथे येणार आत्ता. आणि समद केले. बजरंगला बोलवलं इकडं. रघुला फोन करून बघ कुठं पोचलं ते. कोण रघुताई? सिक्युरिटी विसरलीस? आले, मी फोन करून येते.